नमस्कार मित्रांनो, मी अंकुश लांबे स्वागत करतो तुमचं माझ्या मराठमोळ्या युट्यूब चॅनल मध्ये आणि चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये। तर मित्रांनो, मी आता आहे हरिहर किल्ल्याच्या बेसवरती आहे। वरती तिकडे तुम्हाला दिसत असेल धुकं पडलंय, पण तिकडे हरिहर किल्ला आहे वरती। तर मित्रांनो, काल मुंबईतून आम्ही एक रात्री 12 वाजता निघालो आणि आता जस्ट इथे 6 वाजता पोहोचलोय। जो किल्ला आहे तो एकदम मोस्ट डेंजरस किल्ला ट्रॅकिंग साठी मानला जातो। तर आजचा आपण ट्रॅक करणार आहोत या किल्ल्याचा। तर मित्रांनो, आजची व्हिडिओ खूप भन्नाट आणि खतरनाक होणार आहे। तर व्हिडिओ संपूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती कोणी नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला तर मग आजच्या ट्रॅकिंगला सुरुवात। तर मित्रांनो, आता तर आम्ही फक्त दोघं दिसतोय। आमचे जे पार्टनर आहेत ते पुढे आहेत, म्हणजे 4 जण पुढे आहेत आणि आम्ही इकडे दोघं हळूहळू चाललोय। बघा, अजूनपर्यंत तरी कोणी दिसत नाहीये। आता सकाळचे वाजले 6:30 वाजलेत आणि अजून तरी कोण आलेत नाहीत। वरती जर गेलेत काय माहिती नाहीये। तर बघूया, आता तरी रोड आपल्याला जी रस्ता आहे तो खाली आहे पूर्णपणे, त्यामुळे आरामात आपल्याला जायला मिळतंय। वरती जाऊन काय कंडिशन आहे ते आपल्याला माहिती नाहीये। आणि पावसानं पण एक मेहरबानी केली की पाऊस नाहीये, त्यामुळे चांगलं मस्तपैकी आपल्याला वरती चढता येते। सगळीकडे मस्तपैकी धुकं आहे, धुकं पसरलंय बघा। पावसाचं नाव घेता पाऊस हजर झालाय, थोडा थोडा यायला लागलाय। जेव्हा पाऊस येतो नको थोडा आपण आता वरती इथे 5 मिनिटाचं जरा रेस्ट घेणार आहोत, कारण 10-15 मिनिटं आपण पूर्ण अशी स्ट्रेट चढण होती। त्यामुळे आपण आता इथे 15 मिनिटं थांबूया। पावसानं पण जोर केला नाही, हे बघा पावसानं पण जोर केला नाही, पाऊस चालू झालाय थोडा थोडा। तर बघूया, थोडा वेळ थांबूया। जास्त काय ट्रेक लांब नाहीये, 1 ते 1.5 तासाचं फक्त, त्यामुळे आपण आरामात जाणार आहोत। ट्रॅकिंग मध्ये जॉईन झालेले आहेत, हे आहेत, नाव सांगा हो तुमचं? ओंकार घुमाने। ओंकार, तुमचा कितवा ट्रॅक आहे? म्हणजे आता पण तुम्ही किती ट्रॅक केलेत? 4-5 ट्रॅक केलेले आहेत। हा एक आपला नवीन जॉईन झालेला आहे, काय नाव काय? यश। किती ट्रॅक केलेत, किती याच्या अगोदर? आम्हाला तिसरा ट्रॅक आहे ना? कसं वाटतंय? मस्त। आमच्यावर येऊन कसं वाटतंय तुला? एकदम मस्त, भारी वाटतं। मस्त ना? आताच आपण काय 10-15 मिनिटं आपण चढलोय, अजून चढायचं आहे। काल पाऊस पण बघ किती होता, आता किती कमी पाऊस आहे। मस्त वाटतं आज, मस्त ना? कमी आहे, भारी वाटतं। इकडे हा तो आमचा, तुम्ही ओळखता, प्रत्येक व्हिडिओ मध्ये आपला असतो डीओपी आपला चॅनलचा। इकडे नवीन पर्सन आहे गोविंद नाईक। किती ट्रॅक केले तू? 7 केले ते बघा, नियर बाय मुंबई, बरोबर ना? हो। आणि आमच्यावर फर्स्ट टाइम आला आता, तुमच्यावर येऊन पण चांगलं वाटतं मला। हा ना? आणि अजून आपल्याला एक मुलगी आहे ट्रॅकला जॉईन झाले, नाव काय तुझं? तुझे किती ट्रॅक केले अगोदर? 7 ट्रॅक केले तिने पण। हे पण ट्रॅकर आहे, सगळे ऑलमोस्ट सगळे ट्रॅकर आहे, छोटे मोठे ट्रॅक केलेले आहेत। पाऊस पण चालू झालाय, थोडाफार रिमझिम पाऊस पडतोय आणि पाऊस पण असलाच पाहिजे, कारण ट्रॅकला पावसाशिवाय मजा येणार नाही। कारण थोडा येऊन जाऊन पाऊस असेल तर बरं होईल। तर मित्रांनो, थोडा आमचा 5 मिनिटाचा ब्रेक आहे, 5 मिनिटाचा ब्रेक करणार। अजून तरी काय कोणी हे बघा, खालतून कोणी येत नाहीये, वरतून कोणी गेले नाही, वरती कोणी दिसत नाही। तर जरा 5 मिनिटाचं जरा आम्ही जरा रेस्ट करतो, काहीतरी खातो, काहीतरी चहा वगैरे बनवायचं प्लॅनिंग चालू आहे, कारण डायरेक्ट आम्ही वरती चालू चहा बनवूया इथे, चहा बिस्किट वगैरे खाऊ आणि पुढचा ट्रॅक कंटिन्यू करू। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। एवढ्या पावसात गरम होतंय, तर मित्रांनो, आपण फटाफट चाय बनवणार आहे। आपल्याकडे मिनी सिलेंडर वगैरे आहे, चहा वगैरे पाणी ठेवले, चहा बिस्किट इथं खाऊन आपण पुढचा ट्रॅक चालू करायचा आहे। तर मित्रांनो, हे बघा, चहा गाळण्यासाठी आपला जुगाड सक्सेस होतो का बघूया आधी। नका सांगितले रे। तर मित्रांनो, चाय मस्तपैकी रेडी झाली, अद्रकवाली चाय, आणि मस्तपैकी पाऊस लागतोय आणि इकडे चहा पितोय मस्तपैकी। चहा वगैरे थोडं काय नाश्ता वगैरे करणार आम्ही, चहा बिस्किट, आणि पुढचा किल्ला ट्रॅकिंग करणार चालू करणार, प्रवास चालू चालेल आपल्याला। अजून हे बघा, इथून
इकडे येतो बघा. वरती धुक्यामध्ये आपल्याला किल्ला दिसत नाही मेन आहे, पण असं समोर वरती जायचं आपल्याला. वरती आल्यानंतर आपल्याला अशा मार्किंग दिसतात, ज्या प्रत्येक दगडावरती अशा मार्किंग केलेली आहे की किल्ल्यावरती जाणार रोड आहे. हे बघा तिथे आहे, इकडे आहे, म्हणजे जेणेकरून आपल्याला इझी रस्ता आपल्याला इझी दिसेल, म्हणजे जाता येईल वरती. अजून तरी आपल्याला काही अवघड असा रस्ता नाहीये. खरं म्हणजे जो हार्ड पॅच आहे तो वरती आहे. अजून हा आपला नॉर्मलच आहे, जसे साधी पायवाट आहे तसंच आहे. खूप भारी वाटलं तुमच्यासोबत ट्रॅक करताना. हा पहिलाच ट्रॅक आहे तुमच्यासोबत. खूप भारी वाटते. पाऊस पण नाही अजून. आम्ही आत्ताशी गडाच्या खाली पोहोचलेलो आहे. अजून मेन चढायचं बाकी आहे. तुम्हाला तिथे दाखवूच. पूर्ण व्हिडिओ बघा आणि एकदम नक्की भेट द्या गडाला. खूप भारी वाटते. आपल्या अंकुश लांबे युट्यूबला चॅनल आहे, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला क्लिक करा. असेच आपण नवीन ट्रॅक असेच आपण नवीन ट्रॅक जाणारच आहोत. तुमच्यापर्यंत व्हिडिओ आम्ही पोहोचवूच. धन्यवाद धन्यवाद. आवाज येतच होता. हो महाकसम, जबरदस्त. हा एक थोडा धुकं पण क्लिअर होतंय. आपल्याला महादरवाजा इथून खालनं दिसतोय. अजून आपल्याला 1 तास, ऑलमोस्ट 1 तास आपल्याला ट्रॅकिंग करायचं आहे. दिसतोय थोडं धुकं येते, धुकं जाते वगैरे. एक नंबर आहे. पाऊस पण एक नंबर आहे देवाच्या कृपेने. तर मित्रांनो, तुम्ही येत असाल तर मनाची एकदम तयारी करा आणि बिनधास्त या. बस बाकी काय नाहीये. आपल्याला वाटतं की व्हिडिओमध्ये, खूप साऱ्या व्हिडिओमध्ये असं हा किल्ला एकदम मोस्ट डेंजरस आहे, 80 डिग्री मध्ये, 90 डिग्री मध्ये असे खूप जण बोलतात. पण आपण याची रियालिटी आहे ती जाऊन वरती बघूया की हा नक्कीच 80 डिग्रीचा आहे की 90 डिग्री मध्ये आहे, की त्याच्यापेक्षा ही आहे की जास्त आहे कमी आहे. तो आपण वरती जाऊन बघूनच येऊया. तर व्हिडिओ त्यासाठी शेवटपर्यंत बघा. मी पण बघणार आहे. मी पण फर्स्ट टाइम आलो इकडे, तर मी पण बघेन आणि तुम्हाला पण सांगेन की हा व्हिडिओ, हा जो किल्ला आहे किती डेंजरस आहे. हे पकडण्याची रेलिंग लावले गव्हर्नमेंटने मस्त, त्यामुळे सपोर्ट होतोय आणि पाय घुसून इकडे जाऊ पण नाही कोणी शकत. त्यामुळे हे चांगलं आहे. आणि मित्रांनो, तुम्ही ट्रॅकिंगला येता पण हे बघा, प्लास्टिक पाणी वगैरे पिता, प्लास्टिक बॉटल वगैरे इथेच टाकून देता. असं करू नका प्लीज, कारण खूप ठिकाणी असे प्लास्टिक बॉटल आहेत, प्लास्टिक आहे तिथे टाकतात. कारण खाली कचरा कुंडी पण आहे, तिथे घेऊन कचरा कुंडी टाकत जा. हे बघ इकडे बॉटल बघ किती. तर थोडा जरा काळजी घ्यायची की जेणेकरून किल्ल्यांवरती कचरा होणार नाही. नाही सावकाश आहे. ऑलमोस्ट आपण जवळ आलेला आहे. हा जो पॅच आहे इथे, हा आता सरळ इथे आपल्याला हे पायऱ्या तिथे गडाच्या. आता धुकं असल्यामुळे काय दिसणार ना आपल्याला, तर आपल्या पुढे जाऊन दिसेल. तुम्हाला व्हिडिओ मध्ये काय दिसणार नाही. तर ऑलमोस्ट आपण आता पोहोचलेलो आहे. एक मेन जो डेंजरस आहे तो इथे पायऱ्या आहेत, ते आपण आता थोड्या वेळ 5 मिनिटं रेस्ट करूया आणि आपण जाऊया. आणि मित्रांनो, किल्ल्याच्या खाली हे बघा बॅनर, हे असे बोर्ड लावलेत की सावधान, वन्य प्राण्यापासून दूर राहा. कारण इकडे माकडे जास्त आहेत. कारण माकडांना तुम्ही खायला वगैरे दिलं तर तुमच्या बॅगा वगैरे खेचतील. त्यामुळे काही खायला वगैरे देऊ नका. इथे फलक लावलेला आहे, कारण ते त्यांना एकदा दिलं तर ते लोक बॅगा वगैरे खेचतात. तुमच्याकडे काही खाण्यासाठी ते बॅगा वगैरे खेचून इकडे खाली जातात. त्यामुळे त्यांना काही जास्त काही देऊ नका. हे बघा, आता हा यश उभा आहे, तिथून आपल्याला वरती जायचं आहे. आणि हा मेन पॅच आहे आपला, तो मेन सर्वात डेंजरस आहे. ते जबरदस्त. चल चल. तर मित्रांनो, आपण ज्या मेन पायऱ्या आहेत त्या चढायला चालू केलेल्या आहे.
आणि हे बघा हे जे पकडायला हे बघा काचा बनवले आहेत त्याला पकडून आपण वरती जाऊ शकतो. हे बघा जरा पाऊस नाही त्यामुळे चांगलं हे टाकू ना. हे बघा हे पकडण्यासाठी हे खाचा बनवले आहेत ह्याला पकडून आपण वरती चढायचं आहे. चला हे बघा खालनं पण माणसं किती आहेत बघू शकता. हो आम्ही केवळ 2 मिनिटांमध्ये आम्ही एवढं पोचले. हे बघा केवळ 2 मिनिटांमध्ये इतके आलेले आहोत आणि आता फक्त एक 20 ते 25 पायऱ्या चढून गेलो की महादरवाजा येईल. मस्त मित्रांनो बघा खालनं पण किती बघा येतात लोक. थोडं जरा किल्ला चढण्यासाठी काही अवघड नाहीये. 2 ते 3 मिनिटांमध्ये आम्ही हा पूर्ण पायऱ्या चढून वरती आलेलो आहोत. लवकर आल्यामुळे आम्हाला गर्दी पण मिळाली नाही पण काहीच इझी आहे त्यामुळे निश्चिंत या तुम्ही. तर मित्रांनो महादरवाजाने वरती आलेलो आहोत. महादरवाजाने फक्त 3 ते 4 मिनिटांमध्ये आम्ही हा पूर्ण ज्या पायऱ्या ते चढलेल्या आहेत. डेंजर वाटलं काय तुझं आहे ना. 2 ते 3 मिनिटांमध्ये आपण चढलेलं आहे. लोक खूप साऱ्या रील मध्ये बोलतात की खूप डेंजरस आहे वगैरे काहीच नाहीये. 2 मिनिटांमध्ये चढू शकता न घाबरता तुम्ही या. तर बघूया चला पुढे जाऊया आपण. गणपती बाप्पा हो लवकर आल्यामुळे आमचा एक फायदा झालाय की आम्हाला वरती चढण्यासाठी गर्दी नाही मिळाली. आरामात इझीपणे वरती चढायला मिळते. मस्त जबरदस्त एक्सपिरियन्स आहे. पाऊस पण चालू झालाय. पाऊस तर पाहिजेच थोडा थोडा. हो हो जबरदस्त जबरदस्त. चला चला हो हो हे बघा सरळ चढणी आहे जबरदस्त. 90% आम्ही गड किल्ला आहे तो सर केलेला आहे. आता फक्त 10% फक्त राहिलेला आहे. हा आता आम्ही एकदम भुयारात आलेलो आहोत. भुयारातून सीधा वरती बाले किल्ल्यावरती म्हणजे एकदम टॉपला. हे बघा बाटल्या अशा टाकत जाऊ नका रे मित्रांनो. थोडा थोडा पावसाचा पण पाऊस पण पडतोय. तर मित्रांनो पाऊस वगैरे थांबलाय आणि आता मेन बाले किल्ला आहे वरती तिकडे चाललोय. पाऊस थांबल्यानंतर थोडे आम्ही पण थोडा रेस्ट करतो आणि त्यानंतर पाऊस गेल्यानंतर आम्ही परत चालतो. वा झाड मस्त आहे ना. हे बघा इथे फ्लॅग आहे. हे बघा
बघा. आणि संपूर्णपणे हा धुका आहे, संपूर्ण धुका आहे, काहीच दिसत नाही खाली किती खोल आहे किंवा काही. हे बघा पूर्ण धुका आहे हे बघा. आणि थोडा थोडा पाऊस चालू झाला आहे. इथे फ्लॅग आहे, जास्त नाही आहे जागा, थोडाच जागा आहे इथे. सगळी आता गर्दी होते. तर झालेलं आहे आता. वाजले इथे 8:30 झाले मित्रांनो. 8:30 वाजता आम्ही बरोबर एकदम हरिहरगडाच्या टॉपला आलेलो आहोत. पाऊस पडतो थोडा थोडा, मस्तपैकी फ्लॅग आहे आणि हवा एवढी सुटली ना, जबरदस्त हवा सुटली. तर मित्रांनो पाऊस खूप चालू झालेला आहे, सर्वजण भिजलेत. खूप पाऊस आणि हवा चालू आहे. तर मित्रांनो आमचा संपूर्ण किल्ला पाहून झालेला आहे. आणि आता एवढा पाऊस चालू झाला आहे ना, जबरदस्त पाऊस चालू झाला आहे. आम्ही थोडा वेळ वेट केलेला, पण पाऊस काही थांबत नाही आहे. पण त्यामुळे आम्ही खाली उतरण्याचा डिसिजन घेतलेला आहे. ऑलमोस्ट सर्व किल्ला आमचा पाहून झाला आहे, पण आता पाऊस आणि वारं असल्यामुळे किल्ला आम्ही खाली उतरतोय. नको जी इकडे आपण दोघं नाही वाजणार. मित्रांनो खाली गर्दी बघा किती उतरायला. आम्ही आलो तेव्हा सगळं खाली होतं, आता खाली उतरायला एवढी गर्दी आहे ना, खाली जाते तितकेच वरती येत आहेत. लाईन लागले. कॅमेरामध्ये दिसते का माहित नाही, कारण धुकं पसरलंय. फोटो इथं झालाय सगळ्यांचा. घोषणा दे ना. काहीच वाटत नाही. थोडी जरा गर्दी बघा खाली. काय करणार हे कायच नाही. ती मी नाही, ती तिकडची बस कुठे आम्ही पूर्ण किल्ला खाली आलेलो आहोत. म्हणजे जिथनं डेंजर पाहिजे तो सोडून खाली आलेला आहे, खाली उतरून आलेलो आहोत. आणि आता सगळं थोडं 2 मिनिटांनी क्लिअर होतं आणि लगेच धुकं येतं. तर आमची पूर्ण टीम आहे 6 जणांची. तर आम्ही आता उतरतोय खाली जाऊन. वाजलेत 10:30 झालेत. आता जाऊन खाली जरा मॅगी बिगी जरा बघूया कुठे जागा मिळतो का, मॅगी वगैरे चहा वगैरे खाऊन काहीतरी, नंतर मग पुढे मग बघूया काहीतरी जरा पोटपूजा करायला लागेल, कारण सकाळपासून फक्त चहा आणि बिस्किटवरती आवश्यक आहे ना. ओके पाऊस पण कमी झालाय आता, काय जास्त रिस्की पॅच नाही आहे. रिस्की पॅच होता तो झाला, क्लिअर करून झाला, उतरून झाला आहे आमचा. खूप म्हणजे खूपच पाऊस चालू झाला आहे आता. फक्त थोडंसं एक 20 ते 25 मिनटं फक्त खाली चालायचं आहे. आणि सकाळी आम्ही फक्त चहा ते बिस्किटवरती होतो, त्यानंतर आता खाली आलो. आणि काकांची झोपडी आहे, झोपडीमध्ये येऊन मस्तपैकी आता इथे मॅगी करतोय. मॅगी वगैरे चालू झाली, आम्ही मॅगी वगैरे खाणार, त्यानंतर मग खाली जाणार, कारण पाऊस पण खूप आहे. खाली जात पण थोडा टाईम जाईल.
त्यामुळे मॅगी वगैरे आणलेली आहे. पण तर मॅगी वगैरे खाणार आणि त्यानंतर मग खाली जाणार. तोपर्यंत पाऊस कमी होईल असं वाटतंय.